आज एक शांत आर्थिक युद्ध सुरू आहे. ना बंदूक आहेत, ना मिसाईल आहेत, पण चलनाचा वापर हा शस्त्र म्हणून होत असताना दिसून येत आहे. ते आहे अमेरिकन डॉलर. जगाची रिझर्व्ह करन्सी बनलेली आहे. पण आता देश हळूहळू सोन्याकडे वाटचाल करत आहेत. मग असा प्रश्न पडतो का की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1923ला जो इशारा दिला होता तो आज खरा ठरत आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटन वुड्स प्रणाली लागू झाली. डॉलर जगाची प्रमुख करन्सी बनली. 1971 मध्ये अमेरिके गोल्ड कन्व्हर्टेबिलिटी बंद करून टाकली आणि जग पूर्णतः फियाट प्रणालीवर लागू झाली. ते आज पण आहेत. फियाट प्रणाली म्हणजे आपण पुढे बोलूया. आज जवळजवळ 80% जागतिक व्यापार डॉलरमध्ये आहे. ऑइल ट्रेड डॉलरमध्येच होतो. US सँक्शन्स प्रणालीमुळे ॲसेट फ्रीज होणे शक्य आहे. म्हणजेच डॉलर फक्त चलन नाही तर तो जिओ पॉलिटिकल पॉवर बनलेली आहे. लक्षात घ्या, जिओ पॉलिटिकल पॉवर ही डॉलर बनलेली आहे. म्हणूनच आज अमेरिका सर्वांना परेशान करत आहे असं म्हणू शकतो आपण. जिओ पॉलिटिकल पॉवर म्हणून अमेरिका ही डॉलरचा उपयोग करत आहे. गोल्ड म्हणजे काय? तर मग गोल्ड देश हळूहळू का वाढवत आहे? कारण गोल्डमध्ये डिफॉल्ट रिस्क नाही आहे. गोल्ड पॉवर न्यूट्रलिटी डॉलर डॉमिनन्स चॅलेंज होत आहे. सेंट्रल बँक्स गोल्ड वाढवत आहेत. हे पाहता त्यांची कोर फिलॉसॉफी आज रिलेव्हंट आहे. आंबेडकर गोल्डला सपोर्ट करत होते, परंतु त्यांचा खरा मुद्दा हा गोल्ड नव्हता, तर त्यांचा खरा मुद्दा होता इकॉनॉमिक इंडिपेंडन्सी. आज जग डॉलर सिस्टीमला चॅलेंज करत आहे. म्हणून गोल्ड पूर्ण सिस्टीम रिप्लेस करेल असं वाटत नाही आहे. मात्र एक गोष्ट नक्की आहे की ज्याच्याकडे चलनाचा ताबा त्याच्याकडे सत्तेची चावी. करन्सी शेवट आपल्याला म्हणता येईल, करन्सी इज नॉट जस्ट अ मनी. इट इज अ पॉवर, इट इज अ पॉलिसी अँड इट इज अ सॉर्नेलिटी. थँक्यू.